हेलो। चला, सामना सुरू झालाय काउंद्रे प्रीमियर लीगचा दुसरा सामना आणि बॉलिंगला आहे रोहिदास कोणकर, स्ट्राईकला आहे मयूर कोळंबेकर आणि नॉन स्ट्राईकला प्रणय रामाने आणि प्रणय रामाने हॅलो. आणि पहिली वर घेऊन येतोय रोहिदास कोणकर आणि समोर खेळतोय मयूर कोळंबेकर. मयूर कोळंबेकर हा चांगला बॅट्समन आहे अंडर 23 चा. पहिला बॉल टाकायला तयार, हा बॉल टाकला, बॉल उचललाय आणि तिथे जातोय पहिल्या बॉलला पहिला षटकार. डीजे चांगली सुरुवात दिली आपल्या टीमला. मयूर कोळंबेकरने दुसरा बॉल टाकला, चांगली बॉलिंग रोहिदास कोणकर. रोहिदास कोणकरने कमबॅक केलाय परत आपल्या टीमसाठी. तिसरा बॉल टाकायला तयार रोहिदास कोणकर, समोर खेळतोय मयूर कोळंबेकर. पहिल्याच बॉलला षटकार मारून आपल्या टीमचं खातं खोललंय मयूर कोळंबेकर. हा बॉल टाकला रोहिदास कोणकरने, चांगली बॉलिंग रोहिदास कोणकर, चांगली बॉलिंग. कमबॅक करतो रोहिदास कोणकर टीमसाठी. चांगली बॉलिंग, 40+ चे खेळाडू आहे रोहिदास कोणकर. अतिशय चांगली बॉलिंग. आपल्या टीमसाठी स्कोअर वाढत असेल तर मयूर कोळंबेकर चांगली बॅटिंग करावी लागन. हो हो, विकेट भेटली अन्वेष टीमला. डीजे कोणकर आता बॅटिंगला आलाय प्रशांत घरत, 40+ चे खेळाडू. हेलो हेलो. और नया बल्लेबाज मैदान के अंदर आ चुका है प्रशांत घरत. मयूर कोलंबेकर के बाद होने के बाद नया बल्लेबाज प्रशांत घरत. और इस बार उठाने की कोशिश, वहां पर फील्डर है और वहां पर कोई गलती नहीं सुशांत के माध्यम से. और प्रशांत घरत बैक टू द पेविलियन. डीजे करते इंपॉर्टेंट अपने टीम के लिए. और अभी प्रशांत घरत के बाद होने के बाद मैदान के अंदर आ चुका है मिस्टर 360 नाम से जाना जाता है, वो हमारे कालुंद्र गांव का परेश चिकलेकर.
बहुत बड़ा बल्लेबाज है इस टीम का। पहले मैच में पहले बॉल में आउट हुए थे। अभी देखते हैं दूसरा मैच, ये उनके लिए बहुत इंपॉर्टेंट है। अगर यहाँ से अगर वो हार जाते हैं तो उस टूर्नामेंट से उनको बाहर जाना पड़ेगा। तो दोनों टीम के लिए ये मुकाबला बहुत ज्यादा जरूरी है। देखते हैं अभी रोहिदास कोनकर एक छक्का खाने के बाद 2 विकेट ऑन हाई ट्रिक है अभी। और यहाँ पर चांस था, हेलो, लेकिन आते ही परेश चिखलेकर ने मार दिया बाउंड्री, 4 रन। डीजे वरती बिल्डिंग मधनं पाणी टाकू नका, खालती कॅमेरा आहे, आमची मॅच चालू आहे। तिसऱ्या मजल्यावरून पाणी टाकते तिथनं टाकू नका, खालती कॅमेरा आहे, नाहीतर ऍक्शन घेईल कमिटी आपल्यावर। और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या हो चुकी है 10 रन, एक छक्का एक चौका। और दूसरी गेंदबाजी करने के लिए आए खुद कप्तान सनी घरत, एक अच्छे लेफ्टी गेंदबाज है कालुंद्र गांव के। देखते सामने बल्लेबाज है प्रणय उर्फ पप्पू, और पहला ही गेंद वहां पर और वहां पर सौरभ चिखलेकर के माध्यम से खराब फील्डिंग, और खराब फील्डिंग होते ही 2 रन मिले। और इसी 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या हो चुकी है टोटल 12 रन। एक गेंद 12 रन। फिर एक बार तैयार प्रणय टू सनी घरत। और इस बार लेग कट डाला था, लेकिन पप्पू ने वहां पर अच्छा स्ट्रोक खेला, 1 रन दौड़ा, दूसरा रन दौड़ने की कोशिश और दूसरा रन भी पूरा हो गया। और इसी के साथ टीम की रन संख्या फिर एक बार बढ़ती हुई टीम की रन संख्या चुकी है टोटल 14 रन। अभी तक 2 गेंद खेले पप्पू ने 4 रन बनाए, परेश चिखलेकर ने गेंद खेला 4 रन बनाए। अच्छी जोड़ी है ये इस टीम की। इस बार सीधा गेंद जाता हुआ टप्पा खाने के बाद यहां पर, और यहां पर 1 रन मिला और एक के साथ प्लस वाइड के 1 रन, मतलब यहां पर भी 2 रन मिले टीम मियान 11 को। और इसी के साथ उनकी टीम की रन संख्या बढ़ती हुई टीम की रन संख्या चुकी है 16 रन। 16 रन। फिर एक बार स्ट्राइक एंड पर परेश चिखलेकर, अभी यहां पर अच्छा कॉम्बिनेशन होगा कैप्टन वर्सेस कैप्टन। इस बार वहां पर परेश चिखलेकर ने ढकेल दिया गेंद, और वहां पर फील्डर है श्रेयस मारते, वहां पर गलती करते हुए गलती करी, और परेश चिखलेकर ने फिर एक बार 2 रन लिए। उनको पता है सनी घरत अच्छी गेंदबाजी करते हैं, उनके ऊपर बिग हिट करने की कोशिश नहीं करेंगे, ये ओवर वो निकालेंगे और उसके बाद अच्छे स्ट्रोक खेलेंगे। और 2 रन मिल गए, और फिर एक बार टीम की रन संख्या हो चुकी है 18 रन। 18 रन। इस बार उठा के खेलने की कोशिश, लेकिन इस बार नाकामयाब। यहां पर डॉट गेंद, अच्छा गेंद डाला था सनी घरत ने। और इसी के साथ 4 बॉल की समाप्ति। 4 बॉल के समाप्ति के बाद टीम की
रन संख्या वही स्थिर स्तब्ध 18 रन। दूसरी ओवर की 2 गेंद बाकी है। सामने बल्लेबाज परेश चिखलेकर, अभी तक शांत रखा है परेश चिखलेकर को। इस बार उठा के खेलने की कोशिश, लेकिन फिर एक बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर की दस्तानों में। डॉट बॉल चकमा मिलता हुआ परेश चिखलेकर को। अभी ये लास्ट बॉल है इस ओवर का, देखते हैं। अभी तक शांत रखा है परेश चिखलेकर को सनी घरत ने। अभी ये लास्ट बॉल में क्या होता है। परेश चिखलेकर टू सनी घरत, आगे आगे खेलने की कोशिश, बढ़िया स्ट्रोक, वहां पर फील्डर मंथन, कोई गलती नहीं, बिग विकेट परेश चिखलेकर, बैक टू द पेविलियन। डीजे क्यों डीजे मास्टर, मंथन की तारीफ करनी पड़ेगी, प्रैक्टिस नहीं करते बस। और यहाँ पर बहुत बड़ा झटका मिला मिहान 11 को, परेश चिखलेकर बाद हुए। लास्ट बॉल था, वहां पर अच्छा क्षेत्ररक्षक करा मंथन चिखलेकर ने। प्रैक्टिस नहीं करते बस प्रैक्टिस देखते, लेकिन वो दिखा रहे ऐसा कैच पकड़ा मैंने। और पूरी टीम सनी घरत की खुश हुई, क्योंकि बड़ा झटका था, क्योंकि वो पता है परेश चिखलेकर जैसा बल्लेबाज बाद हुआ है। और उसके बाद नया बल्लेबाज मैदान के अंदर आ चुका है, संतोष घरत। 40 प्लस का अच्छा अनुभव है इनके पास भी। प्रणय अभी तक है स्ट्राइक पर, सलामी वीर थे। और दूसरी ओवर के बाद तीसरी गेंदबाजी करने के लिए आए कमलेश ढोमरे। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या हो चुकी है 18 रन। यहां से 2 ओवर का मुकाबला अभी बाकी है, इनिंग बाकी है। और इस बार उठा के खेलने की कोशिश, वहां पर फील्डर तैनात, और वहां पर गलती करते हुए अभी फील्डर, और फील्डर के हाथ से जाता हुआ ये चौका। डीजे टोटल 23 रन, 2 गेंद 23 रन। यहां से अगर आपको ये मुकाबला जीतना है तो आपको टोटल 40 से 45 रनों का टारगेट रखना पड़ेगा, क्योंकि सामने वाली टीम में भी अच्छे बल्लेबाज है। फिर एक बार तैयार कमलेश ढोमरे। इस बार अंपायर के दोनों हाथ कमलेश के माध्यम से। और हेलो हेलो हेलो, और इस बार एज लगी, और इसी एज के साथ 1 रन मिला मिहान 11 को। और इसी 1 रन के साथ टीम की रन संख्या फिर एक बार बढ़ती हुई, टीम की रन संख्या हो चुकी है 25 रन। यहां से शांत क्रिकेट चल रहा है, कोई बड़े हिट नहीं आ रहे। और इस बार फिर एक बार टप्पा खाने के बाद सीधा गेंद जाता हुआ विकेट कीपर की दस्तानों में। पप्पू, प्रशांत घरत बोल रहे तुम रुको, मार सकते हैं तुम। फिर एक बार तैयार प्रणय टू कमलेश। इस बार उठाने की कोशिश, लेकिन गेंद जाता हुआ सीधा डिक्लर की स्वरूप में। और यहां से फिर एक बार बस एक ही रन, 1-2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। रन संख्या हो चुकी है टोटल 26 रन। और इस ओवर के टोटल 5 गेंद हो चुके हैं। आखिर का गेंद, तीसरे ओवर का आखिर का गेंद खेलने के लिए तैयार संतोष घरत।
इस बार फिर एक बार खराब गेंद, अंपायर डिसीजन नो, सॉरी वाइड गेंद, वाइड प्लस 1 रन, 2 रन मिलते हुए यहाँ पर मियान 11 को। और इसी 2 रन के साथ टीम की रन संख्या हो चुकी है टोटल 28 रन। और यहाँ पर अच्छा स्ट्रोक खेला, वहां पर फील्डर है चेतन गरत, कोई गलती नहीं, संतोष गरत बैक टू द पवेलियन। डीजे और यहाँ से अगला मुकाबला खेला जाएगा कानिफनाथ 11 वर्सेस मरिया 11। तो दोनों टीम के कप्तान को मैं गुजारिश करना चाहता हूँ टॉस के लिए, टॉस बॉक्स में आ जाओ। और अभी और इस बार गेंद हवा में, वहां पर टप्पा जाता हुआ 1 बाउंड 4 रन। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं वहां पर प्रणय। थर्टी सेवन। थर्टी सेवन रन और यहाँ से जीतने के लिए चाहिए अन्वेषा मेकर को 38 रन की जरूरत।
चेक हेलो चेक हेलो 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 हेलो। और यहाँ से अगला मुकाबला होगा शर्ना 11 वर्सेस ध्रुव 11। तो दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आ जाओ। शर्ना 11 का कप्तान आ जाओ यहाँ पर। ध्रुव 11 का कप्तान है शर्ना 11 सतीश गायकवाड़। प्रवीण जगदाले आ जाओ टॉस के लिए। ओ प्रवीण जगदाले कोणतरी पाठवा लवकर। हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो 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 शर्ना 11 शर्ना 11 टॉस जिंकलेला आहे। आपली टीम रेडी ठेवा आणि त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे। तर ध्रुव 11 आपले सर्व प्लेयर रेडी करा लवकरात लवकर। यानंतर आपला मॅच आहे बॉलिंग आहे आपली। ओके थँक्यू सो मच भावेश। टॉस या मॅचचा जिंकला शर्णा 11 या संघानं आणि टॉस जिंकून प्रथमता घेतलाय। शर्णा 11 टीम टॉस जिंकून प्रथमता बॅटिंगचा निर्णय घेतला। दोन्ही टीम आपण पुढच्या मॅच साठी रेडी व्हा सज्ज व्हा। चला मॅच ऑन गेम इज ऑन सुरुवात होत झाली आहे सामन्याला। पहिल्या इनिंग मध्ये बनल्या 37 आणि इथून 24 बॉल 38 ची गरज आहे। ओ पहिलाच बॉल थोडासा अकूट लाईनचा अकूट टप्प्याचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप। पहिल्याच बॉल वरती पंचांचा मात्र वाईट बॉल एक्स्ट्रा रनचा इशारा येतोय। एक्स्ट्राच्या साह्यानं धावसंख्या अकाउंट खातं ओपन झालंय। ते बॅटिंग करत असताना अन्वेषा मेकोर या संघाचं ओर द विकेट। ओ सुरेख चेंडू पाहायला मिळालाय। टप्पा काढल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने पिच होणारा चेंडू। पहिलाच बॉल डॉट आलाय। एक धाव फलकावरती आपण पाहतो 38 धावसंख्येचा पाठलाग बॅटिंग करत असताना अन्वेषा मेकोर या टीमला मात्र करायचा आहे। दिनेश कोणकर स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती सौरभ चिखलेकर यांना आपण पाहतोय। इथून देखील निर्धाव चेंडू सलगचे 2 डॉट बॉल। गोलंदाज मंगेश घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। एक धाव फलकावरती पॉवर प्ले नंबर 1 चं षटक मात्र चालू आहे। P1 च्या षटकामध्ये धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती फक्त 1 ओर द विकेट। ऑन साइडला फटका पाहायला मिळाला आहे डीप शॉट मिड विकेटला। त्या ठिकाणी फिल्डर तैनात मिळेल फक्त एक सिंगल सिंगल धावा पाहायला मिळतील। सिंगलच्या मदतीने धावसंख्या चेंज धाव फलकावरती धावा होतील त्या 2। 38चा पाठलाग करायचा आहे अजून देखील उर्वरित बॉल वरती आपण पाहतोय 36 धावसंख्येची गरज। राव द विकेट। फटका चांगला आहे कव्हर पॉइंटच्या मधून गॅप मधून चेंडू ढकलून दिला। फिल्डरची फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली आहे फक्त 1च रन। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नकार आलाय। जिथे एक सिंगल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती। पहा एका खेळाडूचे शूज नाही आहेत। अपोजिट टीमनं या ठिकाणी तुमच्यावरती आक्षेप घेतला।
ठीक आहे, इट्स ओके. थोडी दुखापत झाली आहे. ठीक आहे, चला ठीक आहे, काय हरकत नाही आहे. पायाला दुखापत असल्यामुळे शूज नाहीयेत, चालेल. ओके, मॅच ऑन. ओव्हर द विकेट मंगेश. ऑन साइडला फटका. यावेळेस मात्र चेंडू चाललाय नियोजित ठिकाणी डिक्कलर कडे. तिथे मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. 5 चेंडू झाले, 4 धावा धावफलकावरती. सुरुवात गोलंदाजी करत असताना मंगेश या गोलंदाजाने सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे. अखूट टप्पा आपण ट्रॅक बॉल होता. ऑन साइडला फटका चांगला, फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल साला सीमारेषा पार. एक और पहिल्या ओव्हरचा हा पहिला चौकार. संघाला डावखोऱ्या आता स्फोटक फलंदाज. आता स्ट्राइक एंड वरती आपण पाहणार आहोत. परेश चांगली गोलंदाजी, 2 बॉल
दोन्ही चेंडू आतापर्यंत डॉट आले 16 चेंडू आणि इथे मात्र 30 धाव संख्या बनवायची आहे. राऊंड द विकेट साइड चेंज राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज तयार आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला लाऊड अपील परंतु बॅट कट असल्या कारणानं पंचाने अपील मात्र फेटाळून लावले. आणखीन एक निर्धाव चेंडू खूप चांगली गोलंदाजी चांगला टप्पा परफेक्ट वेग वेगावरती नियंत्रण आणि त्याच मुले आपण पाहतोय की सलग 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाले. 15 चेंडू आणि विजयासाठी आता 30 धाव संख्येची गरज आहे. अगदी आता मोठे फटके पाहिजे जर निर्धाव चेंडू आले तर हा सामन्यातून संघाला कदाचित बाहेर जायचा रस्ता सापडेल. राऊंड द विकेट अकुट टप्पाचा बॉल चांगला फटका चेंडू आपण पाहतोय की अगदी डिक्लेअर झोनच्या तिथे लागलाय आणि तिथे रन्स मिळतील त्या फक्त एक. फटका चांगला होता आउटफील्ड थोडीशी खराब आहे गोल ग्राउंड गोल मैदान नाही आहे आणि त्याच मुळे मिळेल ती फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. राऊंड द विकेट परेशचा हा चेंडू देखील अगदी चांगला पाहायला मिळाला. काय अफलातून गोलंदाजी झाली आपल्या टीमला कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी कर्णधार परेश चिखलेकर या गोलंदाजावरती होती. आपली कामगिरी चोख बजावली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट अगदी जी कॅप्टन्सी इनिंग त्याच्या बॅट मधून मात्र आली नव्हती परंतु गोलंदाजी करत असताना आता कॅप्टननं जिम्मेदारी स्वतःवरती घेतली आहे आणि अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र चालू आहे. राऊंड द विकेट ओ यावेळेस मात्र पाहावं लागेल लेंथ काय आहे. पंचांचा वाईट बॉल एक्स्ट्रा रन पाहायला मिळेल. अगदी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला. क्लोज डिसिजन होता पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. दहा धावा लागल्या धावफलकावरती 28 ची अजून गरज. ऑन साइडला फटका आपण पाठवाय या कार्पेट लेवलचा फटका खराब फिल्डिंग परंतु बॅकअप चांगला होता मागच्या बाजूला. 2 रन्स या चेंडूवरती जरूर मिळतील. एकच धाव माफ करा या चेंडूवरती मिळेल आणि एकाच्या मदतीने दुसरं षटक संपल. 2 ओव्हर नंतर संघ पोहोचला तो 11 या आकड्यावरती. 1-11 ही सुरुवात अन्वेषा मैकोर संघाची आपण पाहतोय. 12 बॉल इथून शिल्लक असतील आणि विजयासाठी 13.50 च्या सरासरीनं 27 धावसंख्येची गरज.
माईकला देखील थोडा आवाज द्या. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. ओके. 12 चेंडू विजयासाठी 27, अर्थातच 13.50च्या सरासरीनं धावा बनवायच्या त्या बॅटिंग करत असताना अन्वेषा मेकोर या संघाला. सुरुवातीच्या 2 षटक पाहिले तर अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला गोलंदाज मंगेश घरत, दुसरा गोलंदाज परेश चिखलेकर. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली होती आणि त्याचमुळे मी तर म्हणेन थोडासा बॅकफुट वरती अन्वेषा मेकोरा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून मात्र आता कमबॅक करण्याची गरज आहे. दोन्ही डावकुरे आता जे फलंदाज स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. तिसरा गोलंदाज संतोष घरत. पहिलाच बॉल होता संतोष घरत यांचा ऑन साइडला फटका, शॉर्ट मिड विकेटला. सिंगल रन फक्त पाहायला मिळेल. संतोषजी घरत यांच्यासाठी रमेशजी पाटील यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 2 विकेट बॅक टू बॅक 2 विकेट संतोष घरत यांनी जर घेतल्या, कशाही विकेट जर 2 घेतल्या संतोष घरत यांनी, तर रमेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राऊंड द विकेट. फुललेनचा फुल टॉस बॉल. प्रयत्न चालू आहेत मोठा फटका मारण्याचे, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न करू दिला नाहीये. थोडीशी खराब फिल्डिंग झाली होती, परंतु त्यानंतर लगेच बॅकअप देखील पाहायला मिळाला आहे आणि मिळेल ती फक्त एक सिंगल रन. 3 विकेट जर घेतल्या गोलंदाजाने तर रमेश पाटील यांच्याकडून 1000, भरत परदेशी यांच्याकडून 1000 असतील. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस भिरकावलाय बॉल मिड विकेटच्या वरून. इट्स अ विकेट. षटकार. ती धावा लागल्यात 19. 9 चेंडू आणि आणखीन 19 धावांची गरज. अर्ध लक्ष कंप्लीट झालं, अर्ध लक्ष अजून कंप्लीट करायचं. 9 बॉल 19 ची गरज आहे. बिगिट आलाय. अनदर बिगिट येईल का? बॉल हवेत आहे. फिल्डर बनलाय दर्शक, परंतु बॉल चाललाय नियोजित ठिकाणी. खोदा पहाड निकला चुहा. अगदी फटका चांगला होता, आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं बॉल मात्र नियोजित ठिकाणी डिक्लर झोन कडे गेला. तिथे मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 20. 8 चेंडू आणि विजयासाठी 18 ची गरज आहे. 8 बॉल 18. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना. प्रयत्न चालू आहेत. अनिकेत यांनी जर झेल घेतली तर राकेश यांच्याकडून, राकेशजी परदेशी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनिकेतसाठी हे पारितोषिक आहे. बॅटकटच्या साह्याने आणखीन एक सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या 21. 17 अजून पाहिजेत. 7 बॉल आणि 17 ची गरज आहे. संतोष घरत यांनी शेवटच्या बॉलवरती जर फलंदाजाला बोल्ड केलं, क्लीन बोल्ड केलं, तर राकेश परदेशी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 7 बॉल 17 ची गरज. चला स्पीडअप करायचं. चेंडू मैदानात द्या.
7 बॉल आणि विजयासाठी आता 17 धावसंख्येची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील मात्र बाकी आहे. फार महत्वाचा चेंडू आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर 6 मध्ये 11 राहतील. जर डबल धाव आली तर 15 राहतील. सिंगल आली तर 16 राहतील. परंतु जर विकेट आली तर 17च राहतील. शेवटचा बॉल संतोष यांचा. बिगिट काढण्याचा प्रयत्न, हवेत फटका फसला. फिल्डर डाऊन दी बॉल, विकेट. आणि आता पैसे देखील येतील. फलंदाज बाद. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी आता अन्वेषा मेकोर या संघाला 17 धावसंख्येची गरज. मॅन ऑफ द सिरीज साठी जो फ्रीज आहे तो या ठिकाणी आता दाखल झालाय. फ्रीज या ठिकाणी आला. स्पर्धेचे सर्व स्पॉन्सर सुनीलजी दगडू मस्कर साहेब यांना आपण कालच्या दिवसामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पाहिलं होतं. पहिलाच बॉल स्वागत केलंय बिग हिट ना. षटकार. मॅच मध्ये रोमांच अभी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. षटकार. सडी घरर टीमचा संकट मोचक, टीमचा मॅच विनर, टीमचा वेल फिनिशर अजून मैदानात दाखल आहे. 6 बॉल 17ची गरज होती. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका. षटकार आपण पाहिलाय. 5 बॉल आणि विजयासाठी आता 11 राऊंड द विकेट. उडवण्याचा प्रयत्न हवेत खेळलाय, परंतु या बॉलवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. फटका चांगला होता. अगदी चौफेर मैदान नसल्याचा खऱ्या अर्थानं कोणाला जर तोटा झाला असेल तो फलंदाज सणीला. कारण फटके चांगले त्यानं त्या क्षेत्रामध्ये मारले होते, परंतु चेंडू मात्र नियोजित ठिकाणी गेलाय. तिथे मिळेल एक सिंगल. धावसंख्या पोहोचेल 28 वरती. 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 10 धावसंख्येची गरज. चला पुढच्या मॅच साठी ध्रुव 11 आणि शरणा 11 दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. ध्रुव 11 टीमच्या वाटेला प्रथमतः गोलंदाजी आली आहे. आणि कितवा ही चेंडू असू दे, जरी शेवटचा बॉल असला, चेंडू हरवला तर नवीन दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. 4 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. सौरभ चिखलीकर यांची बॅट तुटली आहे, थोडी ब्रोकन झाली, नवीन मिळेल. चार चेंडू आणि 10 राऊंड विकेट. ओ यावेळेस चांगला लेंथ वरती बॉल पाहायला मिळाला आहे. सनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अगदी किपरला आपण पाहिलं तर क्लोज किपर आहे, स्ट्राईक रोटेट झाली नाही आहे.
3 बॉल 10ची गरज मॅच मध्ये आली आहे. मज्जा कोणता संघ सामना जिंकेल? अन्वेषा मैकोर की त्यांच्या विरोधात मिहान 11? ओ यावेळेस काय घडलंय? टाय घेण्याचा प्रयत्न आणि आता बदललेल्या नियमानुसार ही धाव नाही आहे आणि फलंदाज देखील फलंदाज बाद आहे की नाही आहे? नाही आहे ना, फलंदाज पण बाद नाही आहे. हा डॉट बॉल आहे. गोलंदाजाकडून जर चेंडू सुटला तर तुम्ही धाव घेऊ शकता, परंतु ज्या वेळेला क्लोज डीप कसाही कीपर असू दे, बॉल जर त्याने गॅदर केला तर धाव गृहीत धरली जात नाही. 2 बॉल 10ची गरज. सनी नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक्षा करतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, एकीचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. एक शेवटचा बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. या संघानं वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन मिहान 11 टीम. चला पुढची मॅच ध्रुव 11 आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय